शेतकरी या नात्यानं की शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच केलं जात नाही आहे. ऊसमध्ये कारखाने सगळे बंद होते किसनवर वगैरे. शिवेंद्रराजेंनी ऊस नेला. एक वैयक्तिक माझ्या ऊसात अवकाळी पावसानं पड झाली होती ना, मी व्हिडिओ पाठवला. 4 टोळ्यातून एका दिवसात 115 टन ऊस नेणारा शिवेंद्रराजे, माझं नाव लिहून टोक साहेब पठार म्हणून. काय तुला की एका दिवसात 115 टन ऊस माझा नेला, 4 टोळ्या लावून वाजवत नेला आणखी. परंतु थोडेफार बदल करणं काही गरजेचं आहे की शेतकरी वर्गासाठी एक वेगळं प्राधान्य त्यांच्याकडून अपेक्षित आहेच आम्हाला, आणि ते मिळावं. आमच्या नेत्याचं काम आणि कामाची पद्धत ही जे काय आता ज्यांना पटत नसेल ते कसं होतं. परिवर्तन हवं आहे का तुम्हाला? परिवर्तन पाहिजेच की. परिवर्तन असल्याशिवाय बाकीचं काय होतच नाही ना. परिवर्तन पाहिजेच. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. दरम्यान स्वाभिमान सातारा प्रस्तुत बोलबिंदास या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण बोलबिंदासच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघातील राजकीय आढावा जाणून घेणार आहोत. तर आज सध्या आपण आलो आहोत सातारा तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये. आपण या मतदारसंघातील जे लोक आहेत त्यांच्याकडून विधानसभेच्या अनुषंगाने आढावा घेणार आहोत. तर चला आपण आढावा घेऊयात आणि नक्की लोकांच्या मनात काय आहे ते पाहूयात. आपण सध्या आलो आहोत सातारा तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये. आपण या ठिकाणचा राजकीय आढावा घेणार आहोत. नक्की लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नक्की लोकांच्या मनात काय आहे आणि लोकांना कोणाला आमदार म्हणून पाहायचं आहे. आपण स्वागत आहे. आपण सध्या सातारा तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये. काका, काय वाटतंय तुम्हाला, कोणाच्या हवा इथं सातारा तालुका विधानसभा? राजे भोसले, सातारा. विकास केला का त्यांनी? याला चांगली कामं केलेत आणि जास्तीत जास्त बहुमताने ते विजय होणार आहे. आपण त्यांच्यासमोर विधानसभेला इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणावरती. अमित कदम असतील किंवा दीपक पवार असतील, काय वाटते त्यांच्याबद्दल? ना कुणी बी उभं राहून दे, पण आमदार साहेब येणार. बाबांनी विकास केला आहे? याला भरपूर केला. काय काय विकास कामं केलं? रस्त्याची कामं केली, मेण्याला समशमभूमी नव्हती ती दिली, वाणी समाजाला समशमभूमी नव्हती ती दिली. भरपूर कामं केली बाबांनी. तुम्हाला काय वाटतं, कोणी विकास केलाय? बाबांनीच. बाबा राजे ते येतात का ग्राउंडला? येतात की. येतात, कुठला पण कार्यक्रम कुठं काय असलं तर येतात. विकास कामं आहेत का तुमच्या? आहेत ते. रस्त्याची कामं केली आहेत, डोंगरदऱ्यातनी रस्ते नव्हते, रस्ते केलेत. पाण्याची स्मशानभूमीची कामं केलेली आहेत तुम्ही बाबांनी. बाकीचे काही विकास कामं स्मशानभूमी, मूलभूत सुविधा सोडून आता ते बोंडारवाडीचं धरण आहे ते प्रलंबित आहे, त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्याकडे लक्ष देतात का बाबा? देतात की बाबा. बाबांनी बोंडरवाडीचं धरणाचं साठी केलेलं आहे ते आता मंजूर होणार आहे, मंजूर झालेलंच आहे. म्हणजे आता लाडकी बहीण योजना आहे चालू, आता लाडक्या भावाची पण योजना आली आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल, त्याचा प्रभाव पडेल का? पडेल 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 असं वाटतं. इथं आमदार कोण फिक्स होणार? बाबाराजे होणार असं वाटतं. काका, काय वाटतंय, कोणाचं वारा इथं? आमच्याकडे शिवेंद्रराजे भोसले. विकास कामं केलेत का त्यांनी? भरपूर केलेत. आता ते बोंडारवाडीचा धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे अजून इथं. ते होणार की धरणाचं पण. काय काय विकास कामं केलेत? आमचे काय आता हे रस्ते बिस्ते सगळे झालेले आहे. पाण्याची स्कीम झाली आहे, स्मशानभूमीचं झालं, नगरपंचायतीचं झालं. आता महागाई वाढली आहे, महागाई आता सगळीकडेच वाढली की आता पगार पण तशी झालेली आहेत. महाराष्ट्र सरकार कोणाचं येईल? BJP. आता त्यांच्यावरती आरोप होतोय की भ्रष्टाचार करतायत किंवा काय. दाखवा एक भ्रष्टाचार, कुठला भ्रष्टाचार आहे? आता महाविकास आघाडीकडून त्यांच्यावरती आरोप केले जातात, भ्रष्टाचार केले आहेत किंवा बाबांनी? नाही, महायुती सरकारने. बाबांचं आमच्याकडे तर काही तसला भ्रष्टाचार झालेला नाही. बाबांनी काय काय विकास कामं केले तिथं? रस्त्याची झाल्यात, पाण्याची झाल्यात, दवाखाना झालाय, कोर्ट झालंय, अजून हायस्कूल झालेलं आहे, परत आता स्मशानभूमीचं नगरपंचायतीचं झालेलं आहे. पण आता मागच्या वेळेस 2019च्या निवडणुकीला दीपक पवार त्यांच्या विरोधात उभे होते. आता यावेळेस इच्छुक आहेत सचिन मोहिते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील आमच्याकडे बाबाच. बाकीच्यांना नाही, आमच्याकडे बाबाच फक्त. तुम्हाला काय वाटतं काका? तेच त्यांनी सांगितलं तेच. बाबांचा एवढा प्रभाव कसा काय मतदारसंघात? कामं ही सगळी दिसतीच आहे ना. आपण सध्या आहोत कुडाळ गावामध्ये. आपण सातारा तालुका मतदारसंघामधील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असणारी या गावाची आहे. आपण इथील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल तुम्ही, कोणाच्या हवा या मतदारसंघामध्ये? हवा तर सगळ्यात जास्त आता खासदारकी जर बघितली ह्या टर्मची
तर हवा कोणाची सांगू शकत नाही, जनतेच्या हातात टोटल मतदान केलेलं आहे. पण आता भाजपाने शिवेंद्रराजेंची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि अजून खमक्या उमेदवार असा बघायला मिळत नाही. मागच्या वेळेस दीपक पवार यांनी आमदारकी लढवली होती त्यांच्या विरोधामध्ये, त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे आणि आता महाविकास आघाडी आता एक वज्रमूठ तयार केली त्यांनी शिवेंद्रराजेंच्या विरोधात. काय वाटते तुम्हाला संपूर्ण या मतदारसंघांच्या चर्चा काय झाली नक्की या मतदारसंघात? मग कसं खमक्या उमेदवार हे बाबा शिवेंद्रबाबा आहेतच, कामं केलेली आहे, सगळं केलेलं त्यांनी. आता महाआघाडी कोण उमेदवार देते त्याच्यावर ठेवेल. विकास कामं केलेत का बाबांनी? केलेली आहेत. काय काय विकास कामं केलेत? काय रस्ते बिस्ते झालेत ना. बाकी आता बोंडावाडीचा प्रश्न अजून प्रलंबितच आहे तालुक्याचा मेन. मऊ आतेगाव धरणाला तर आमच्या कुणीव आली नाही आहे इतक्या वर्षात. तुम्ही काय सांगाल का? काय कुणाची हवा इथं? महाराजांचे, कोणत्या महाराजांची देवेंद्र बाबांचे कामं केलेत? विकास कामं केलेत का त्यांनी? भरपूर केल्यात विकास कामं, गावची केल्यात, स्वतः वैयक्तिक कामं हे त्यांनी भरपूर केल्यात. लोकांनी त्याला बाकीचं उमेदवार करता बिनविरोध द्यावं. आता तुम्ही सांगताय बिनविरोध द्यावं. बाबा येतात का इथं, भेटतात का लोकांना? किंवा आता जे प्रतापगड साखर कारखाना घेतलेला आहे त्यांना दर बरोबर देत आहे का? शेतकऱ्यांबद्दल बाबा पॉझिटिव्ह आहेत का? पॉझिटिव्ह आहेत, दर देतात, येणं जाणं 8-10 दिवसाला कायम आहे. जनसामान्यात मिसळतात का बाबा? मिसळतात चांगले, गोर गरीब कोणी असेल त्यांच्यात ते असतातच कायम. आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी तयार करते एक उमेदवार, अजून जाहीर केलेला नाहीये, पण त्याचा त्रास होऊ शकतो का बाबांच्या मतदानावर? नाही होणार त्रास. बाबांचे मतच महाराष्ट्रातच 1 नंबरनं ते येणार आहेत. कुठल्या भाजपवाल्यांना एवढी सीट 1 नंबरनं सोपी सरळ मार्गी. आता दोन्ही राज्य एकत्र झालेत, हो. त्याचा फायदा होऊ शकतो का? होणार ना फायदा, होणारच दोघांनाही. काका तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय आता तुमच्या सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की हवा कोणाची? आता शिवेंद्रराजेंची नक्कीच हवा आहे. शिवेंद्रराजेची कार्यपद्धती, त्यांची कामाची पद्धत, जनसामान्याचे नेते. आता लाडकी बहीणचा जो हे वाढलेला आहे, त्या लाडकी बहीणमुळं वातावरण निर्मिती झालेली आहे. गोरगरीब महिलांना हप्ता मिळालेला आहे. त्याच्यानंतर शिवेंद्रराजेंचं म्हणाल तर त्यांनी आमच्या तालुक्यात एकमेव सहकारी संस्था जी लयास गेली होती ती टिकवली, कारखाना सहकारात ठेवला. एक कारखाना टिकल्यामुळं पूर्ण तालुक्याचं आर्थिक वैभव संपन्न कारखाना तो निर्माण झालेला आहे. हे सर्वात महत्त्वाचं काम बाबाराज यांच्या हातून आलेलं आहे. मला वाटतं धरण पलीकडचं कोणतं बोंडारवाडी धरण असेल, मऊ हातगेगर धरण असेल, याचेही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. गोरगरीब मुलांचे नोकरीचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि असं एक सर्वांगीण व्यवस्थित कार्य आदरणीय शिवेंद्रराजे यांच्याकडून झालेलं आहे. पण त्याचा विरोधकांकडून आरोप होतोय की शिवेंद्रराजे भोसले आहेत ते दबावाचं राजकारण करून शेतकऱ्यांवरती ऊसाच्या न घालण्यावरून राजकारण करतायत आणि त्यांना दबाव तंत्र वापरून ते राजकारण करतायत जावळी तालुक्यामध्ये. काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, आता कसं होतं, विरोधक त्यांच्या परीनं बोलत असतील, त्याच्यावर न बोललेलं चांगलं. आमच्या नेत्याचं काम आणि कामाची पद्धत ही ज्या काय आता ज्यांना पटत नसेल ते कसं होतं, चांगलं करणारा ही वाईट म्हणण्याची एक प्रथा असते. त्यामध्ये दबावाचं राजकारण, ते आता काहीतरी कुठलं तरी एखादं कोलीत काढायचं आणि बोलायचं. कुठलं दबावाचं राजकारण असेल त्यांनी समोर येऊन व्यक्त करावं ना, की बाबा कोणावर काय दबाव आणला शिवेंद्रराजेंनी. छत्रपती घराण्याचे वंशज असताना सुद्धा त्यांनी कधी असल्या गोष्टीचं हे आम्हाला तर जाणवत नाही आहे. तर ते ज्यांना कुणाला जाणवत असेल त्यांनी ते व्यक्त व्हावं, कशा प्रकारे दबावाचं राजकारण चाललंय ते. पण अजून जावळी मतदारसंघ आहे हा, सातारा तालुक्यातील शिवेंद्रराजे उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत विद्यमान. जावळी तालुक्याला सदाशिव सपकाळ असतील किंवा त्याच्यानंतर शशिकांत शिंदे असतील, यांच्यानंतर अजून त्या नेतृत्व मिळालं नाही जावळीला. याच्याबद्दल काय वाटतंय? नाही, जावळी कोणाची आहे? लोकशाही जावळी छत्रपतींची आहे आणि छत्रपती म्हणजे आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. छत्रपती घराण्याचे हे ते वारसदार आहेत आणि त्यांचे आम्ही मावळे आहोत. हा प्रश्न आम्हाला नाही पडत. हा प्रश्न कसं होतं, जे भावी वगैरे असतात काही गप्पा मारतात ना, ज्यावेळी फक्त 5 वर्षांनी एकदा इलेक्शन येतं त्यावेळी फक्त म्हणायचं जावळी आमची, जावळीचा स्वाभिमान. जावळी कोणाची आहे? जावळीचा विषय असं नाही. हा स्वाभिमान अभिमान हा फक्त 5 वर्षातनं, हे 6 महिने ज्यावेळी लागतं ना आचारसंहिता, तेवढ्याच वेळी येतो फक्त. ह्यांना 5 वर्षे आम्ही दिसत नाही. त्यांनी सांगावं 5 वर्षामध्ये जाहीर करावं, जे भावी आहेत ना बोर्ड लावलेले त्यांनी डिक्लेअर करावं की 5 वर्षात आम्ही जनतेची किंवा व्यक्तिगत काही लोकांची ही कामं केलीत, तेव्हा आम्ही तुम्हाला ग्रहीत धरू. आता ग्रहीत नाही धरू शकत.
तुम्हाला काय वाटतं आता एवढं सगळीकडं सातारा जावली मतदारसंघामध्ये आहे ते शिवेंद्रराजेंचा संपूर्ण चर्चा पाहायला मिळते, पण तुम्ही सांगा शिवेंद्रराजेच का? शिवेंद्रराजे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. छत्रपती घराण्यातले जरी असले तरी त्यांच्यापर्यंत सर्वसामान्यातला सामान्य माणूस जाऊ शकतो, पोहोचू शकतो आणि त्यांची शिवेंद्रबाबांनी कामं केलेली आहेत. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्या एक मतदारसंघात कारगाव म्हणून गाव आहे, कारगाव, की ज्याला बोटिंगनं तिकडं पलीकडे त्या गावामध्ये जावं लागतं. त्या गावामध्ये मोजून 10 ते 12 घरं आहेत. लोकसंख्या त्या गावची किती असणार आहे ह्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या. त्या गावातसुद्धा आज शिवेंद्रबाबांसारख्या लोकप्रतिनिधींनी आमच्या छत्रपतींनी त्या गावातसुद्धा आज विकास पोचवलेला आहे. आज त्या गावातसुद्धा शाळेचं काम झालेलं आहे, रस्त्यांची कामं झालेली आहेत. इतकं कोण आत्तापर्यंतचा कुठलाही लोकप्रतिनिधी तिथपर्यंत पोचलेला नाही. आजपर्यंत त्या तिथं जातानासुद्धा बोटिंगचा विषय झालेला आहे. आत्तापर्यंत तो विषय रस्त्याचा मार्गे कुणाच्याकडूनही लागलेला नव्हता. आज एवढे जर लांब आमच्या छत्रपती बाबाराजे जात असतील तर कुडाळसारख्या ठिकाणी तर प्रचंड प्रमाणात निधी टाकलेला आहे. प्रचंड प्रमाणात कुठली वाडी वस्ती शिल्लक ठेवलेली नाही की तिथं विकास झालेला नाही. आणि त्यामुळं बाबाराजेंना आमच्या इकडून तर काही कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. भविष्य लीडमध्ये सगळ्यात जास्त बाबाराजेंचंच राहणार आहे. एकूणच पाहायला गेलं संपूर्ण जो सातारा जावळी मतदारसंघातील जे कुडाळ गाव आहे या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवेंद्रराजेंचा जो आहे तो जय जयकार असेल किंवा शिवेंद्रराजेंच्या समर्थनात ज्या मुलाखती आहेत त्या आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अजून काही लोक आपल्यासोबत आहेत. काका काय सांगाल की संपूर्ण सातारा जावळी मतदारसंघामध्ये जे आता वारं चाललं आहे विधानसभा निवडणुकीचं त्याच्या अनुषंगाने नक्की हवा कोणाच्या इथं? हवा तर महाराजांचे, बाबा महाराजांचे. ते येतील, त्यांना कामं भरपूर केलेले आहेत. ह्या 5 वर्षामध्ये त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. आता पण निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक आहेत ते समोर येत असतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन मोहिते असतील किंवा दीपक पवार शरद पवार गटाचे, परत अमित कदम आहे शरद पवार गटाचे, स्वराज्य संघटनेचे अंकुश कदम आहेत. हे आता निवडणुकीच्या लढाईत सामोरे येणार असतील. काय वाटते तुम्हाला, याचा फरक पडू शकतो का त्यांच्या मतदानावरती? नाही, बाबांचं मतदानावर नाही एवढा फरक पडायचा असं मला वाटतं. त्यांचं मतदान आहे ते तसंच राहील. फक्त आता विषय काय झाले की मुद्दा आता निवडणुकीच्या अनुषंगानं जो तो काहीतरी आमिष दाखवतो, हे करतो ते करतो, असे कामं होतात. मगाशी महेंद्र शिंदे बोलले ते मऊ-हातेकर धरण कितीतरी वर्ष पडू नये जावले तालुक्यातलं, त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. शिवसेनेचे पण झाले, राष्ट्रवादीचे झाले, BJPचे सगळे आमदार, बाबांची पण मला वाटतं 3री 4थी ही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझं एक मत आहे शेतकरी या नात्यानं की शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच केलं जात नाही आहे. इलेक्शन आलं की थोडेफार पैसे चारायचे, मतं विकत घ्यायचे, निवडून यायचा विषय संपला. आणि इथून पुढं सगळे जे कामं होतात ते बिझनेस माइंड किंवा ह्या लोकांसाठी होतात. तर माझं असं मत आहे बाबांनी निवडून या किंवा BJPने कोणी जरी आलं ना तरी अख्खा जर देशाचं कल्याण करायचं असलं तर शेतकऱ्यांसाठी ठोस पावलं उतरणं गरजेची गोष्ट आहे. आता माहिती सरकारमध्ये आहेत शिवेंद्रराजे भोसले आता, त्यांच्या सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी पण योजना वगैरे नाही, विषय काय झाला आहे की योजना काहीच करत नाहीत. हे आमिष देतात हो. ह्यांना 4 पैसे द्यायचे, इकडचे कर्जमाफी करायचे, तिकडचे काय करायचे, मूलभूत आधार किंमत करून जर शेतीमालाला पैसे दिले तर सर्वसामान्यांना 1 रुपया द्यायची गरज लागणार नाही असं माझं मत आहे. पण आता सोयाबीनचा भाव घसरले गेले, सोयाबीन तो प्रॉब्लेमच असा आहे, व्यापारी लाईनवरच सगळं चालतं आणि एमर्जन्सी शेतकरी किंवा जे गोरगरीब आहे त्यांना 4 पैसे द्यायचे, मतं घ्यायचे, सत्ते द्यायचं आणि विषय संपला. परत ह्या लाईनला चालू राहा. पण आता तुम्ही सातारा जावलीबद्दल सांगितलं, पण आता तुम्ही ओव्हरऑल सातारा जावली नाही, ओव्हरऑल आता संपूर्ण महाराष्ट्राच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय? महाविकास आघाडीची सत्ता येईल किंवा महायुती सत्ता येईल, काय वाटतंय तुम्हाला? नाही, माझा अंदाज आता 50-50% आहे. विषय असा आहे की शरद पवारांची पण ग्रीप फार मोठी झालेली आहे साहेबांची, त्यामुळे त्याबद्दल नाही सांगू शकत आता, कारण तो फार मोठा प्रश्न आहे सगळ्याच प्रॉब्लेममध्ये. आता मी फक्त आपलं सातारा जावलीवर सांगू शकतो की बाबांचा काय विषय नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त भाजप आणि काँग्रेस सोडलं तर बाकीच्या पक्षांमध्ये पक्ष पुढे झाले. राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 2 गट पाहायला मिळत आहेत. या 2 गटांच्या राजकारणामुळे काय मोठा बदल घडू शकतो का किंवा परिवर्तन होणार थोडंफार? कारण कसं आहे, विभाजन तर भरपूर झालेलं आहे एका पक्षाचं, त्यामुळे परिवर्तन तर हा 100% ठरलेला गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल? सातारा जावलीविषयी जर बोलायचं म्हटलं ना
तर सातारा जावलीमध्ये जे आता स्थानिक आमदार आहेत त्यांचा प्रभाव प्रकर्षाने दिसतो आहे, पण तो कुठला पक्ष म्हणून नाही आहे, तर ते वैयक्तिक शिवेंद्र बाबा म्हणून आहे. पक्ष म्हणून जर म्हणायला गेलं ना तर अवस्था अशी आहे की सध्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. मी एक शेतकरी वर्गातून निर्माण झालेला असंतोष, हमी भाव नसणं, स्थानिक कामं जी धरण आहेत किंवा काय, बाबांनी कदाचित त्यासाठी प्रयत्न केले असतील, पण बरेचसे वर्ष झाले आम्ही फक्त प्रत्येक आमदारांचे प्रयत्नच बघतो. इथं लाट वगैरे हा विषय राहत नाही आहे जास्त, कारण ह्या मतदारसंघावर जे शिवेंद्र बाबांचं वर्चस्व आहे ते पहिल्यांदा जसं सांगितलं ते पक्ष म्हणून नाही आहे, तर ते स्वतः शिवेंद्र बाबा म्हणून. आता तुम्ही स्वतः शिवेंद्र बाबा म्हणून सांगताय, पण स्वतः शिवेंद्र बाबा कोणत्याही पक्षाचा विचार न करता इथं प्रत्येक शेतकरी असेल, मजूर असेल किंवा व्यावसायिक असेल यांची मदत करतात का, किंवा विकास कामं वगैरे करतात का या ठिकाणी, या संपूर्ण कुडाळ परिसरामध्ये असतील? ह्याच्याबद्दल बोलणं जरा माझ्यासाठी संयुक्त ठरणार नाही. मोठे नेते, परंतु थोडेफार बदल करणं काही गरजेचं आहे की शेतकरी वर्गासाठी एक वेगळं प्राधान्य त्यांच्याकडून अपेक्षित आहेच आम्हाला, आणि ते मिळावं. काही लोकांच्या माध्यमातून विकास होत नाही, एवढाच फक्त मला इथून मेसेज. आता कोणते प्रश्न प्रलंबित मतदारसंघामध्ये ते निवडून येणारे आमदार 2024ला निवडून येणारे आमदारांनी करावेत असं वाटतंय तुम्हाला? एक तर 2024ला जे आमदार निवडून येते त्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा मोह हातकेगर धरणाचं होणारं काम हे प्रकर्षानं घेतलं पाहिजे. कारण हा जर पाण्याचा प्रश्न जर सुटला तर इथं असणारा आमचा स्थानिक प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा स्वतःच्या जीवावर चालू आहे. तिथं इथले शेतकरी आहेत ना, तिथं जर व्यवस्थित ऊस गेला, ऊसाचा प्रश्न मिटेल आणि थोडीशी धनसंपदा जर आमच्या इथं माध्यमातून जर आम्हाला मिळाली तर आमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जो हातेगर धरणाचा जो प्रश्न आहे तो सोडवावा, ही आमची मागणी. एकूणच काही युवक देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. काय वाटतंय सातारा जावली मतदारसंघामध्ये नक्की कोणाची हवा आहे, काय वाटतंय, काय सांगशील? शिवेंद्रराजेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता सातारा जावळीमध्ये त्यांनी केलेली विकास कामं पाहता त्यांचं बहुमताने यावेळेस देखील निकाली निर्णय होईल. आणि त्यांच्या विकास कामांचं राजकारण आजपर्यंत आपण बघत आलो आहे. त्यांनी कधी कुरघोडीचं राजकारण केलेलं नाही. बंद पडलेली प्रतापगड संस्था असेल त्याला एक ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम शिवेंद्र बाबांनी केलं. प्रत्येक गावातील किंवा मरडमोरे रेंडीमोरे इथपर्यंत रस्त्यांची कामं असतील, जी दुर्लक्षित घटक आजपर्यंत होतं जावळीतलं, तिथे रस्ता पोचवण्याचं काम असेल. सौरभ बाबा आणि शिवेंद्र बाबा यांनी जे कारखान्याचं काम चालू करून शेतकऱ्यांची जी आता रक्तवाहिनी आहे ऊस, आता ती जी परत चालू करून त्यांना व्यवस्थित पद्धतीने आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे पाठबळ दिलेलं आहे. त्याच्याकरता बाबांचं नेतृत्व हे कायम जावळी मान्य करणार व ते कायमस्वरूपी यापुढेही चांगल्या पद्धतीने बहुमताने येतील, हा आम्हाला विश्वास आहे. सातारा जिल्हा हा संपूर्ण आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. आता भाजपाचे उदयनराजे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता सातारा जावलीमध्ये पण शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आहेत, ते सक्रिय होते मध्यंतरी. आता एकूण काय वाटते संपूर्ण पार्श्वभूमीवरती की महाविकास आघाडीचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन मोहिते असतील, अमित कदम, दीपक पवार आणि एकीकडे भाजपाचे किंवा महायुतीचे शिवेंद्रराजे यांच्यात फाईट झाल्यानंतर नक्की सत्ता राजकारणात जर विरोधक असतील तरच ते राजकारण निकाली निर्णयापर्यंत जातं. तर विरोधकांनी ज्याची त्याची इच्छा व्यक्त करणं किंवा उभं राहणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणावरती टीका टिप्पणी करणं हे आम्ही योग्य समजत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोणी जे काही लोकशाही आहे ज्याला वाटेल तो फॉर्म भरू शकतो, पण त्यानंतर जो निकाल येईल त्यानंतर तुम्ही देखील अवश्य बघाल की जनमत काय होतं ते शिवेंद्र बाबांबद्दल बहुमत असेल ही नक्की शाश्वती वाटते. आता शिवेंद्रराजे भोसलेंनी युवकांसाठी काय नक्की या ठिकाणी विकास कामं केलेली किंवा काही रोजगारच्या संधी उपलब्ध करून दिल्यात का मागील पंचवार्षिकमध्ये? कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत युवकांना रोजगार दिलेलाच आहे. तसेच आत्ता जावळीमधून आपल्या जिल्हा बँकेत देखील तुम्ही जर भरतीचं बघितलं तर यापूर्वी नव्हते, पण आत्ताच्या याला सगळ्यात जास्त युवक हे जावळीमधून बाबांनी लावण्याचं काम केलेलं आहे. आता परत जावळीची भरती निघालेली आहे आणि त्यांचं जावळीवरती प्रेम हे दिसून येतं वारंवार. कारखाने असतील, सहकारी बँका असतील, संस्था असतील, या माध्यमातून त्यांना रोजगार किंवा पुणे मुंबईला जे कोणी युवक असतील त्यांच्या देखील नोकरीतल्या अडचणी जाणून तिथे त्यांना शिफारस देणे किंवा अंतर्गत बऱ्याच गोष्टी की जे माहीत नसतात ते बाबांनी आजपर्यंत करत आलेले आहेत युवकांसाठी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतोय की शिवेंद्रराजे भोसले यांच्या निमित्तानं काही युवक पण बोलत असताना रोजगारच्या संधी देखील उपलब्ध करून देताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत अजून काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. काय सांगशील, काय वाटतंय संपूर्ण या तालुक्याचं किंवा या मतदारसंघाच्या राजकारणाबद्दल काय सांगशील? या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त विकास हा शिवेंद्र बाबांनीच केला आहे आणि ते कायमस्वरूपी करत राहतील. आणि यावेळी 100% आणि परमनंट
शिवेंद्र बाबाच आमदार असतील. गेले 3-4 टर्म झाले, 5 टर्म झाले, शिवेंद्रराजे आमदार आहेत. काही विकास कामं केले त्यांनी, महत्त्वाची सांगायची झाली भरपूर विकास कामं केलेत त्यांनी. विकास काम म्हणजे ना ही खूप मोठी लिस्ट आहे. बंधारे असतील, गावचे पूल असतील, रस्ते असतील, डांबरीकरण असेल, समाज मंदिर असतील, खूप अशी कामं केलेत बाबांनी. काही असं हे नाही. काय वाटतं संपूर्ण या मतदारसंघाच्या राजकारणाबद्दल कसं पाहता या राजकारणाकडे? विद्यमान आमदार आहेत ते गेल्या पंचवार्षिकमध्ये काही 3-4 टर्म आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत ते. आता निवडणूक सुरू झाली आहे, ते पुन्हा एकदा भाजपाने त्यांना संधी दिली. आता विरोधक आहे ते महाविकास आघाडीमधून अजून उमेदवार जाहीर होत नाहीये. कशा पद्धतीने बघता या सगळ्या? महाराजसाहेबांचं काम हे सर्वसामान्यापासून नेते मंडळीपर्यंत सर्वांना ज्ञात आहे. कोणत्याही गावात असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये महाराजसाहेबांनी विकास फंड दिलेलं नाही किंवा कोणतं काम केलेलं नाही. महाराजसाहेबांचं हे चौफेर काम आहे आणि त्याची कामाची पोचपावती म्हणून महाराजसाहेब कमीत कमी 1 लाख मताधिक्यानं निवडून येतील असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. विकास कामं काय काय केले? विकास काम कुठलं राहिलं नाही, सगळीच कामं केलेत. जो कोण सर्वसामान्य माणूस त्याच्या अडीअडचणी असतील किंवा गावातल्या अडीअडचणी असतील, सार्वजनिक अडीअडचणी असतील, या सर्व अडीअडचणीच्या संदर्भात जर महाराजसाहेबांच्याकडे गेलं तर कोणी मोकळ्या हातानं परत येत नाही. स्टेप बाय स्टेप सगळी विकास कामं झालेली आहेत, सुरू बी आहेत. त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत महाराजांचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरमध्ये महाराजसाहेब आहेत. आता तुम्ही सांगितलं विकास कामं केलेली आहेत, पण अजून काही विकास कामं प्रलंबित आहेत ना. कसं असतं, विकास कामं ही कधीही संपत नाहीत. आज एखादं काम झालं की उद्या दुसरं काम असतं, परवा तिसरं काम असतं. या अनुषंगानं महाराजसाहेबांचं नियमितपणे नेहमीच विकासाच्या संदर्भामध्ये सामान्य जनतेशी नाळ असणारे असे सर्वमान्य नेतृत्व म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे मंचात पोचले. सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण सध्या आहोत कुडाळ या मुख्य बाजारपेठेमध्ये. कुडाळ ही बाजारपेठ सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे या बाजारपेठेची. आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत, व्यापारी असतील किंवा शेतमजूर असतील, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण आढावा घेऊयात या मतदारसंघाचा, कशा पद्धतीनं कौल आहे मतदारसंघामध्ये. काका, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सुरू आहे. एकूण सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की वातावरण कसं आहे? मी काय पुण्याला असतो त्यामुळे एवढं काही माहिती नाही मला. तुमचं गाव इथंच आहे ना? गाव इथंच आहे, पण अजून काही इकडेच तसं एवढं काय जोर नाही आहे. तुम्हाला शिवेंद्रराजे माहीत असतील, दीपक पवार. हो, माहिती आहे. मग नक्की कोणाचं चर्चा कोणाची झाली किंवा कोण निवडून येऊ शकतो या ठिकाणी? आता तसं म्हणलं स्थानिक पातळी म्हणलं तर आम्ही साधारण दीपक पवार यांच्याशी जास्त संलग्न आणि शिवेंद्र बाबांशी. पण दीपक पवार हा आमचा जुन्यातला माणूस एकदम, त्यामुळे आम्ही जास्त करून त्यांच्या बाजूनच राहणार. पण तसं म्हणलं तर शिवेंद्र बाबांची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत इथं. परिवर्तन हवं आहे का तुम्हाला? परिवर्तन पाहिजेच की. परिवर्तन असल्याशिवाय बाकीचं काही होतच नाही ना. परिवर्तन पाहिजेच, कारण एकालाच म्हणल्यानंतर जर अवघड होतं. त्यापेक्षा परिवर्तन जर झालं तर काही ना काही बदल होऊ शकतो. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. काका, काय सांगाल सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की कोणाची हवा आहे आत्ता? अजून काय डिक्लेअर झालं नाही. शिवेंद्र बाबाला जर भाजपचं तिकीट मिळाले, दुसरं कुठलं तिकीट मिळाल्यानंतर मग लोकांचा चर्चा झाल्यानंतर मग कळते. पण इच्छुकांचं डिक्लेरेशन झालं की स्वतः इच्छुक म्हणतात की मी लढवणार आहे किंवा काय? कळलं नाही ना अजून. दीपक पवार इच्छुक आहेत, त्याच्यानंतर अमित कदम आहेत ते इच्छुक आहेत, अंकुश कदम आहेत स्वराज्य संघटनेचे ते इच्छुक आहेत, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन मोहिते आहेत ते इच्छुक आहेत शिवेंद्रराजेंच्या विरोधात. आता काय वाटते तुम्हाला, कोणाची हवा आहे जास्त इथं? बाबांची. पण आता मतदानासाठी तर तुम्ही येत असाल ना? मतदानाला जाणारच. मतदान काय पुढं? 100%. मग मतदान म्हणजे तुम्हाला काय वाटतं विकास कामं शिवेंद्र, तुम्ही जरी आता सुट्टीला वगैरे त्यालाच मतदान करणार ना. शिवेंद्रराजेंनी आता गेले 4-5 टर्म आमदारकी त्यांनी घेतली आहे किंवा त्यांनी पदभार स्वीकारला होता आमदारकीचा. मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं.
त्यांनी विकास कामं केलेत का मागच्या पंचवार्षिकमध्ये? मग तेच तर सांगतो ना मी, कामं असल्यामुळे ते काय तिकडं आपलं लक्ष नाही ना. कामं केली पण एवढे संपूर्ण नाहीत. म्हणजे तुम्ही त्यांच्या कामावरती सॅटिस्फाय नाहीये? नाही. काका काय वाटते सातारा जावली मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? हवं कुणाचं काय होईल त्याच. आता आपण कसं सांगायचं ते? हे चुपून रक्कम केलंय कशाला? हे काय सगळं उघड करायसाठी केलंय का? पण हवा कोणाची आहे? आता विद्यमान आमदार होते शिवेंद्रराजे भोसले, त्यांनी कामं केल्यात का इथं? केलेत कामं केली नाहीत म्हणून कसं म्हणता येईल बाळा? केल्यात सगळे काम. आता त्यांनी प्रतापगड साखर कारखाना चालवायला घेतलाय, त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मदत होते का? होते की होते सगळं काय होतंय. हवा कोणाची आहे? पण तुम्हाला काय वाटतंय कोणाचं सरकार येईल महाराष्ट्रात? महाराष्ट्रातच सरकार पाहिजे, दुसरं कुणाचं बांधता. आता महाविकास आघाडी सरकार आहे शरद पवारांचं, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं महायुती सरकार आहे. तुम्हाला काय वाटतंय कोणाचं सरकार येईल? हे सरकार कसं धरायचं कुणाचं? ह्यांना पुढे आहेत का धरायचं कुणाचं? गेले दिवस ते आता पुढे धरायची. आता जी मागच्या काळामध्ये शिवसेनेत आणि राष्ट्रवादीमध्ये पक्षफूट झाली, त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? काय बघायचं आपण त्याला? आपल्याला काय तिथं जायचंय हे बघतोय डोळ्यानं आपण, बाकी काय करतोय आपण? सरकार कोणाचं येईल पण तुम्हाला काय वाटतंय? तसं नाही सांगता येत बाळा. कुणाचं काय येणं आपल्याला काय घेणे देणं आहे का? आपल्याला देणार आहेत का काय उद्या त्याला? आजचा दिवस तुमचा झाला की परवा दिवशी तुम्ही म्हणणार आहे जावा. पण तुम्ही आता व्यवसाय करताय, व्यवसायाला तुमचा हमीभाव भेटला पाहिजे, चांगले हमीभाव पैसे मिळाले पाहिजे तुम्हाला. मिळतच सरकार नाही तर निवडून काय दिल्याशिवाय करणार? मिळणार आहेत का? शेतकऱ्यांचं वाटोळं झाले, त्याच्याकडे काय कोणी लक्ष देत नाही. मग तेच विचारतोय मी की सरकार आता कोणाचं यावं? परिवर्तन पाहिजे का तुम्हाला? आता महायुती सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार यावं वाटतंय का? मग परिवर्तन पाहिजे तर कुठलं बी आलं तरी तीच आहेत. आता ती काय दुसरी आहेत, ते आता चिरल्या त्यातच याचे त्यातच करायची. दुसरं कोण करणार आहे तिथं? आता आपण जातोय का? काय सांगाल कोणाचं सरकार येते महाराष्ट्रामध्ये? आता निवडणूक चालू झाली आहे, रणधुमाळी सुरू आहे, संपूर्ण प्रत्येक जण प्रचारात आता मग्न आहे. सातारा जावलीची परिस्थिती काय आहे? आता आमदार शिवेंद्रराजे निवडून येणार भरघोस मताने, 1 लाख मतं निवडून येतात. काय निवडून येतात? विकास कामं झाली का त्याच्या पद्धतीने? शिवेंद्रराजेंनी सगळी विकास कामं केली आणि शिवेंद्रराजेंनी काय कुठला आम्ही पक्ष बघत नाही. शिवेंद्रराजे आमचा पक्ष, ते कमळ मिळून आम्ही त्यांचं असेल तिनं त्याला मारणार शिवेंद्रराजे. शिवेंद्रराजे निवडून 100% येणार, 1 लाख मतं निवडून द्यावं, इतकं काम केलं बिचाऱ्यानं ते. होय. मग शिवेंद्रराजे भोसले जे आहेत ते येतात का मतदारसंघामध्ये? त्यांचा फेरफटका असतो का? कायम संपर्क आहे. गल्ली बोळात त्यांनी प्रत्येक समाजागणीच काम केले, प्रत्येक समाजागणीच त्यांनी निधी दिलेला आहे. आणि कुठल्या गाव वस्तीवाडी काम आहे त्याला हे आता ह्याच्यात कोण पाडू शकणारा माणूसच नाही आता उमेदवार राहिला, मी सांगतो या ठिकाणी. आता महाविकास आघाडीत आहेत ते अमित कदम, दीपक पवार, त्यांचं काय काम रोल पिक्चरवर नाही, ते निवडून आल्यानंतर ते काम केलं. आता यांचं काम इतकं आहे की प्रत्येक वाडी वस्ती समाजात रस्ते डांबरीकरण. आता आमच्या इथं 3.5 कोटी रुपयाचा रस्ता दिलाय आता मंजूर झालेला आहे. त्यामुळे ते निर्णायक निवडून येणार. मी सांगतो तुम्हाला काय विषय त्याला. आता बोंडरवाडी महुआदिगर होणार की त्यांचाही प्रश्न मिटवणार ते. शेतकऱ्यांबद्दल काय केलंय का त्यांनी? शेतकऱ्यांबद्दल आमचं ऊस त्यांनीच नेला, तर आम्हाला वारीच नव्हता कोण. ऊसमध्ये कारखाने सगळे बंद होते किसनूर वगैरे, शिवेंद्रराजेंनी ऊस नेला. एक वैयक्तिक माझ्या ऊसात अवकाळी पावसानं पड झाली होती, मी व्हिडिओ पाठवला. 4 टोळ्या देऊन एका दिवसात 115 टन ऊस नेणार शिवेंद्रराजे. माझं नाव लिहून ठेव साहेब पठार म्हणून. काय तुला की एका दिवसात 115 टन ऊस माझा नेला, 4 टोळ्या लावून वाजवत नेला आणखी. आपण सध्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघातला आढावा घेतला, तर या संपूर्ण आढावा घेतल्यानंतर नागरिक असतील किंवा या इथली शेतकरी किंवा युवक वर्ग आहे, या युवक वर्गाच्या माध्यमातून समजतं की या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यांची कॉलर आहे ती टाईट असण्याची आपल्याला पाहायला मिळते. एकूणच कोणताही विरोधक या ठिकाणी जरी निवडणुकीसाठी त्यांच्या विरोधात उभा राहिला तरी ती निवडून याची शक्यता नाही, अशा प्रतिक्रिया आपल्याला या बोलबिंदास्त्रीच्या माध्यमातून सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अभिषेक सोबत ओमकार सोनवले, स्वाभिमान सातारा.